तुमचा देव हा दगडाचा असतो, त्याच्यावर तुम्ही दुधाचे अभिषेक घालता भुकेल्या माणसांना सोडून. त्याच्यासमोर का का झुकता, म्हणजे का मानायचं त्याला, दगडाच्या वस्तूला का मानायचं? हां, त्याच्यासमोर आपण बाउंड डाऊन होतो, नतमस्तक होतो ना. नतमस्तक झाल्यानं काय होतं तुम्हाला माहिती आहे काय? त्यावेळी स्वतःतला मीपणा कमी होतो, गर्व जातो. गर्व गेल्यानंतर माणूस स्वतःमधल्या चुका शोधायला लागतो का नाही? आता माणसानं स्वतःमधल्या चुका शोधल्यानंतर काय होतं, समोरच्याचं तो ऐकायला लागतो, ग्रास्पिंग कपॅसिटी वाढते त्याची, तो दुसऱ्याला धन्यवाद देतो. म्हणून मोस्टली लोक नतमस्तक होतात कुणासमोरही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जायला मदत करतात. तसं मग मी कशासमोरही नतमस्तक होऊ शकतो? कशासमोरही? कशासमोर? ह्या कार्पेट समोर होऊ शकतो, हां. लाकडासमोर होऊ शकतो, भिंतीसमोर होऊ शकतो, तुमच्या लोगो समोर होऊ शकतो, दगडासमोर होऊ शकतो. दगडासमोर म्हटलं ना आता, हां, दगडासमोर होऊ शकता. मग तिथं तरी नतमस्तक होतोच ना आपण. अहो होतो. अहो तुमचं काय चाललंय, होतो का नाही? प्रश्नाचे उत्तर तर द्या. हां, नाही एक मोठा दगड आणून ह्यांच्या डोक्यात घातला पाहिजे. का? दगड हा पूजनीय आहे, मग ह्याच्याशी काय संबंध त्याचा? कारण तुम्ही आमच्यासाठी पूजनीय आहात. ओके ओके.